ऐसे तिन्ही देव जेथो उत्पन्न तो हा गजानन बाबा अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू अकार महेश तुका म्हणे ऐशी हाय वेदवाणी पहावे पुराणी व्यासाचिया आकारात ब्रह्मा उकारात विष्णू मकार महेश काय मत महाराज लक्षात राहू द्या. ओळी माऊलीचा हरिपाठ 14 क्रमांकाचा अभंग 3 नंबरची ओळ. हरी 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 मंत्र हा शिवाचा कोणाचा? आता श्री शिवाय नमस्कार घेतात ओम नमः शिवाय का तुम्ही काही नाही म्हणणार, मी हरीच म्हणणार. त्या पुस्तक हरी 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 मंत्र हा शिवाचा मन तिची वाचा तया मोक्ष. तुम्ही जरी एवढं जरी म्हणलं तरी तुम्हाला मोक्ष. तुम्ही कोणासाठी करतात कशासाठी मला म्हणायचं फेसला आम्ही राईट फाईट कार्यक्रम सांगणार या अगदी डीप मध्ये जाऊन का याच्या वाचून मोक्ष आहे. तुम्ही कुठेही जा कुठेही भक्तीला जा मोक्ष आहे. तुम्हाला दाखवा ओळी अशा मी तुम्हाला 3 ओळी दाखवतात. माऊलीच्या हरिपाठामध्ये 14 क्रमांकाच्या अभंगाची ओळ सांगते हरी हरी मंत्र हा शिवाचा आहे मन तिची वाचा तया मोक्ष आहे. मग मोक्षासाठी तुमची आपली धावपळ आहे. मग कधी मोक्ष मुखी नाम आक्षे साक्षी बहुतांची. बरं ठीक आहे संतांचं मत आहे. अजून जवळ येऊन सांगतो का हो महाराज अजून आहे का? हा तुम्ही जर या जन्माला येऊन हरीची ओळख करून घेतली तर जन्म नर कारणी लागेल तर फुकट जाईल. जन्माला आला आणि पाणी भरता भरता मला लिहून घ्या माझ्याकडनं माझ्यावर कंप्लेंट करा सकाळी लिहून सांगतो. कसं सांगतो? जर तुम्ही या जन्माला येऊन हरीची ओळख करून घेतली तुमचा जन्म कारणी सफल होईल. आणि जर हरीची भेट नसेल नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. ह्या एवढं काय कडक बोलतात. हो नरकाची वाट आहे. जर तुम्ही हरीला सोडून भक्ती करत असाल तर नरकाची वाट आहे. माऊली ज्ञानोबरायांच्या हरिपाठात 22 क्रमांकाचा 22 क्रमांकाच्या अभंगात 3 नंबरची ओळ हरिवीर जन्म खटला करा तुम्ही बघूला काय नाही आवडत होतं. या जन्मी जर हरीची ओळख नसेल तर नरकाची वाट आहे. गेल्याशिवाय राहणार 56% 100%. मग मला सांगायचं हरिवीर जन्म नरकाची पैसा नियमाचा प्रमाण म्हणून तुम्हाला हरीची ओळख करायची आहे. मोक्ष भेटल्याशिवाय राहणार नाही. मग का मला अजून प्रमाण ऐकलं तुकोबारायचं मग तुमच्या पुढे मानतो. ओळखीला हरी धन्य तो मोक्ष त्याच्या घरी सिद्धी गुरुजी काय म्हणतात महाराज ओळखीला हरी आणि धन्य तो आणि जर आज जेवढं संसार करायचा अधिकार आहे तुम्हाला जा असं जन्माला आला हरीची ओळख आहे का जन्मात हर कारणी लागेल. नाहीतर मग हरीविना जन्म नरकाची मग ते राऊत बाबा सांगतात त्या भाषेत बोलू काय नद्या तुझं जाशील पण तुझ्या 56 पिढे घेऊन जाशील नरका. व्यास पिढा बोलणाऱ्यांना सांगतो सर्वसामान्य नाही. राऊत बाबा काय सांगतात नद्या तुझं जाशील तुझा अख्खा खानदान घेऊन जाशील नरका.
एवढ्या गोष्टीची ओळख करण्यासाठी रात्रंदिवस हा परमात्मा असले प्रत्येकाचं मत तेवढंच आहे. कुठल्या संतांकडे बोट दाखव मला हरीसाठी रात्रंदिवस झटले. परंतुचे पाठवून शास्त्री आठवले दादा तुम्ही आता एवढं मोठं स्वाध्याय केला तर कोकणापासून रायगडापर्यंत काही महाराष्ट्रापासून गुजरात मराठवाड्याच्या एवढ्या राज्यांमध्ये सगळे कानाकोपऱ्यात तुम्ही जाऊन आले. पण लोकांना काय सांगितलं? हरीच सांगितलं. हा ह्या काय सांगता तुम्ही? म्हणायचे ते चरणी वाहून जीवन सारे साधन साधन बनलो. कोण? दादा परमपूरची आठवली. काय सांगायचे? नाही भावगंगा केली सगळी भावगंगाच करून टाकली. आठवले का त्यांचे शब्द? नाही आठवले. त्यांच्यासाठी रात्रंदिवस कडमत दादाची एवढ्या गोष्टी सांगितली. चरणी वाहून विचार कर रे मना. हा जन्म नाही बरोबर आहे. याच जन्म ओळख या जन्मामध्ये ओळख आहे हरीची आणि देवाची आणि नाम तत्व मग ते तत्व मशी महावाक्य या जन्मात पुढच्या जन्मी जर आपण गुरडो झालो तर एकमेकी मारून सुटसुट का ना प्रकृतीचा आनंद कुठे उद्धार या जन्मात. मग तुम्हाला या जन्म ओळख करायचे मग विचार करायचे म्हणा. बरं ठीक आहे. मला जे म्हणायचं होतं तुम्हाला दोन वेळी सांगितलं. दादांचं मत आहे हरी, नाथांचं मत आहे हरी आणि हरिवाचं मोक्ष नाही का? अजिबात नाही. मग हरीच्या मोक्षासाठी तुम्हाला पहिलं प्रमाण दिलेलं हे 14 क्रमांकाचं 14 क्रमांकाच्या आपण 30 पहिलं प्रमाण हरी हरी मंत्र हा तेव्हा मोक्ष. 2 नंबरचं प्रमाण तुझी ओळख केला आहे तो संसार मोक्ष त्याच्या घरी बरं सिद्धी कोण होती? मग रिद्धी सिद्धी कोण होती? गणपती बाप्पा होते का? होत्यात ना? त्यांच्या घरी लोळण घ्यायचं आहेत ना? ठीक आहे. मला असं म्हणायचं आहे मग सिद्धी सहित पण ओळख पाहिजे. हा ठीक आहे. त्या वस्तूची ओळख पाहिजे. बरं ठीक आहे. हे 2 नंबरचं प्रमाण आहे. आता 3 नंबरचं प्रमाण पुन्हा हरिपाठात. चला अजून मोक्ष आम्ही हरिपाठ रोज करतो पंकज मला पण अजून माहिती आहे एवढी कोटी असं म्हणून मला केलं ना. फक्त आपण क्रमांक खाल्ली का वरली का तोडली मधली एवढी ऐकत चला. अजून एक ओढ आहे हरिवाचं मोक्षच नाही का? मोक्षच नाही. ते मला कुठेतरी प्रमाण आठवून सांगितलं तुम्हाला. चला 31 प्रमाण आता ऐका. माऊलीच्या हरिपाठामध्ये 25 क्रमांकाचा अभंग आहे आणि 25 क्रमांकाच्या अभंगामध्ये पहिली ओळ आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारली पाहिजे मोक्ष सदा सदा. हरीचा जर उत्तर असेल तर मोक्ष सदा. आणि तुमची आपली गोष्ट सुका लागे करशी तळमळ तरी तो पंढरीचा एक वेळ एक देवाचा अनुभव किंवा मोक्ष एवढ्यासाठी रात्रंदिवस धावपळ. मग मोक्ष पाहिजे असं तर गोष्ट एवढीच आहे. मग एक नाम हरी आहे, द्वैत नाम दुर्या आहे, अद्वैत कुसरी वेगळा जाणे आहे. मग का हो महाराज तुम्ही गणपती भीती थळ मग आता तुम्ही हे अवताराला यावं लागलं त्यांना का? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अवतार भात आणि नाश्ता यावा पाहिजे म्हणून गणपती बाप्पा आकारला का आला असं नाश्ता किती राम एवढ्यासाठी गणपती बाप्पा एवढ्यासाठी दुर्गा देवी अवतारला का? अरे अवतार तुम्हा दया आणि उद्धार आलेल्या या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांना ज्या जड धर्मावर ग्लानी येते थकवा मरगड ग्लानी येते आणि या जीवाला काहीतरी उत्स्फूर्त व्हावं म्हणून तेवढ्यासाठी नामास्मरण चिंतन करा. शरीर हलका हलका होतं काहीतरी काम करावं असं वाटतं. कुठेतरी विचार चांगले येतात बरोबर. पण ठाईचं वैसुरी करा एक चित्त. मग का हो बाबा तुम्हाला म्हणायचं तरी काय? ती गावडी गात्या माऊलीच्या हरिपाठातल्या 2 तुकोबाराच्या अभंगातल्या. बरं तुम्हाला जर साठवण करायचं आहे तर कशाची साठवण करायची? पैशाची. मना दिया रे हाथी
गणपती मग पूजावा गणपती पूजावा गणपती मग पूजावा गणपती सुंदर गोरवरी नानाजी म्हणतात हरिभक्तीपणा शिवाय माझा आठवडेकर काय म्हणतात मन आधी घ्या रे हाती आणि मग पूजावा गणपती बर मन इंद्रियांचा राजा आणि त्याचे सर्व व्हावे पूजा म्हणजे तुमचं सगळं मनावर खेळ आहे का हो आणि मग तुम्ही मी सांगितलं जेव्हा तुम्ही नामस्मरण चिंतन करताना हरीची ओळख करून इथे नामस्मरण केलं तर ती देवाला आवडतं आईशी आवडते मना आणि मग देवापूर्वावी वासना त्यावेळी तुमच्या मनात ते वाचलं बरं मला थोडस कुठतरी माग दिवस झालं प्रमाणामध्ये चिंतन चित्ताला कोण म्हणत होतं मग मी चिंतेमध्ये चालला गेलो त्यांची चिंता काय चिंतन चित्ताला लावी मनाचे आता मनाला मग मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चौघी गोष्ट निर्गुण आहेत दिसतात का नाहीत का आहे मग का हो बाबा मन इंद्रियांचं राजा त्याशी सर्व आहे कारण की मन एवढं चंचल आहे मन चंचल चपळ मन वळाळ वळा सुंदर प्रमाण खूप सुंदर आहे गोड पण आहे आपण सगळे मालिकेचे असं तानातान करू नका बट मला नेरीचा तुम्ही नेरीचा मालिकाला बाबा नाही का पण बघा आणि कसं आहे मग ती माझी उदाहरण देवाला पारा बजारमध्ये 2 दांड घेणार एक होता तामासवाडी आणि एक होता हिरडोर करला तरी दुसऱ्या बरोबर चालतच का नाही जसं आहे तसं मला वडाय वडाय पिका कला किती हा कला फिर येतं पिकावर योग्य प्रमाण होतं सुंदर होतं चांगलं होतं का मन चंचल आहे चपळे मनाला वेग आहे एवढा वेग आहे अजून कुठल्याही कडला वेग नाही ती शताब्दी एक्सप्रेस फक्त ताशी 90 किलोमीटर पडते काही विमान आहे ते ताशी किती किलोमीटर पडतं पण मन त्याच्याही पलीकडे पडतं चांगला की काटू श्याम काय टाइम लागला चांगला की ताशी बंद राहून काय टाइम लागला मग मनाला एवढा वेग आहे मग त्या मनालाच काय सांगितलं मायबापानं ते नानाजी म्हणतात आधी करा म्हणजे गणपतीला पूजायचंय ना अगोदर मनाला सांगितलं मग मी सांगितलं मन बुद्धी चित्त अहंकार बुद्धी चित्त कोण हा बरं ठीक आहे गणपती मर्यादी सिद्धी गणपती मन बुद्धी चित्त अहंकार मग चिंतन चित्ताला ज्यावेळेस सांगत होतं मग तुम्ही जो देवाचं नामस्मरण करता त्या देवाचं चिंतन करता तो देव त्या चित्तामध्ये बसतो म्हणून ठाईचं पैसे करा एक चित्त तो देव तो तुमचा अनुग्रह प्रबोध चित्तात बसण्यासाठी काय उपाय आहेत का आहेत हरिप्राप्तीशी अंतरावे संतांचे कोणते पाय पहिला पाय येतो अनुग्रह दुसरा पाय तर प्रबोध पाय धरावे लागतील आणि तेव्हा चित्त शांत होईल मनाचा वेग थांबेल मनाला लावायचा वेग आहे मनाला उजळा द्यायचा आहे इंद्रियांचा नाच आहे सर्व बाहेर पुजायचं आहे एवढं करण्यासाठी तुम्हाला प्राप्त करावं लागेल मग का हो प्राप्त नाही का आहेच पण ओळख नाही आणि ओळख करण्यासाठी तुम्हाला अनुग्रह प्रबोध ही जी दीक्षा दिली जाते एवढ्यासाठी मग काय करतात तुमचा जीव खरा आहे पण त्याला ओळख नाही आणि ओळखण्यासाठी मी तुम्हाला हे 2-4 प्रमाण दिली
ज्ञानोबा राहायचे तुकोबा राहायचे साक्षी आहेत का? हो, हे त्यांचे साक्षी आहे. काय ते? हे संतांचं मत आहे. आमचं मत नाही. आमचं मत आम्ही मांडू शकत नाही. आमचं मत कुणी ऐकत नाही. पण देवाचं ऐकल्याशिवाय होऊ नका किंवा साधू संतांचं ऐकल्याशिवाय होऊ नका. आमचं ऐकूच नका. पण आमच्या संतांचं ऐका ते म्हणतात. ज्ञानोबाचं मत आहे का? हो, जाणी व नेमी व भगवंती नाही हरी उच्चारली पाहिजे मोक्ष सदा. तुम्हाला मोक्ष पाहिजे तर फक्त हरीच आहे. मग हरी असं नेमकं काय साधन घेऊन आले? ते नाथांचं मत होतं. ते परमपूज्य पांडुरंग लागतात. बापूजी आता आतली जेलमध्ये पण त्यांचं तेच मत होतं. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल पंढरी मा विठोले हरी हरी बोल आनंदी मा बोले हरी हरी बोल देव बाबा तुका बोले हरी हरी बोल हरी बोल हरी बोल. मग हो बाबा, आता तुम्ही अभंग घेता ओंकार प्रधान मग हरीचा यांचा काय संबंध? आता जवळ येऊन सांगतो म्हणजे जमेल. आणि पहिलं प्रमाण आम्ही डोळ्याला पैसा बजर मग तुम्ही प्रमाण सुद्धा ठेवली प्रमाण असेल बरं ठीक आहे. हा, मग मला तेवढं म्हणायचं होतं. हे निमित्त लाभ घ्यावा लागतो तेवढ्यासाठी. मग मला असं म्हणायचंय हरीचा आणि मग गणपती बाप्पाचा आणि मग या विश्वाचा ब्रह्मा विष्णू महेशाचा कसा काय संबंध लावला? ऐका आता. हरिभक्ती परमहंसजी महाराज रुपेश भाऊ हे आपलं गाव आहे, मोरफड गाव. असे कितीतरी गाव जमा होतात तेव्हा एक तालुका तयार होतो. काय होतं? असे कितीतरी गाव जमा होतात तेव्हा एक तालुका तयार होतो. असे कितीतरी तालुके म्हणजे एक जिल्हा तयार होतो. असे कितीतरी जिल्हा म्हणजे एक राज्य तयार होतं. असे कितीतरी राज्य म्हणजे एक देश तयार होतो. आणि असे कितीतरी देश म्हणजे एक ब्रह्मांड तयार होतो. विश्व, जग, ब्रह्मांड. मग मला आता बारकाईने विचार करा, तुमचे 100, 150, 50 साठे असतील. आमच्या आंबणे तालुक्यामध्ये 156 खेडे किती आहेत? 156 गाव म्हणजे एक तालुका होतो. कितीतरी तालुका म्हणजे जिल्हा होतो. कितीतरी जिल्हे म्हणजे राज्य होतात. कितीतरी राज्य म्हणजे एक देश होतो. आणि असे कितीतरी देश म्हणजे जगाच्या पाठीवर एक ब्रह्मांड होतो. आणि मग मला असं म्हणायचं, हे एका ब्रह्मांडात जर एवढी लोकसंख्या आहे देवाला भजणारी, मग हे एक ब्रह्मांड आहे. असे हजारो ब्रह्मांड, लाखो ब्रह्मांड जन्माला घालणारा हरी आहे. आणि म्हणून ते म्हणतात बाबा हरीला घ्यायला कारणीभूत तेवढं ज्या तिन्ही देवाने जन्म घेतलेला आहे. ब्रह्माने मात्र सृष्टी ओपन केली, एक जग तयार झालं. असे हजारो विश्व जो जन्माला घालतो तो ब्रह्मा अधिक विष्णू अधिक महेश ते हरीतून निर्माण झाले. हे मात्र माझ्या तुकोबारायचं मत आहे. काल्याच्या प्रसंगामध्ये 7 चरणाचा अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये सांगितलं आहे आनंद ब्रह्मांडे उद्धारी, आनंद ब्रह्मांडे उद्धारी, आनंद ब्रह्मांडे उद्धारी, आनंद ब्रह्मांडे उद्धारी. हरीचा गणपती बाप्पाचा ब्रह्मा विष्णू आणि आकार उकार काय संबंध? इथून संबंध जमलं ना. असे हजारो ब्रह्मांड, एका ब्रह्मांडात, एका जगात, एका विश्वात तुम्ही आहोत. असे हजारो लाख जन्माला जो घालतो ना त्याचं नाव हरी. आणि त्या हरीपासून तुमचा गणपती बाप्पा, मग बस काय ब्रह्मा विष्णू महेश. बर, मग त्या हरीतून तुम्ही जन्माला नंतर ब्रह्मांड उतरे. ब्रह्मांडापुढे स्थापन केलं ब्रह्माने. उकार कोण लावला? विष्णूने. मकार कोण लावला? महेशानं. आणि मग एवढं सृष्टी तयार झाली एवढी. मग या सृष्टीला अशा हजारो सृष्ट्या जो जन्माला घालतो त्याचं नाव हरी. म्हणून हरीशी कोळी नाही, हरीशी कोळी नाही शिकले तर दिवाने क्यों कपलत नवरा विश्वव्यापक कमलापती यशोदे त्या शिकडवर घेतली. नवल केवढे कवडी न कडे कानबाची कडे. अरे सृष्टी ज्याने तृप्त केली यशोदा त्याशीच भोजन झाले. ज्यानं सृष्टी तृप्तच गेली, ज्यानं विश्वव्यापक असा आहे
यशोदामय्या त्याला कडेवर घेतात. पण एवढा असताना तो आकाराला आला, अवताराला आला कशासाठी? ओळख होण्यासाठी. निर्गुणाची ओळख होत नाही आणि निर्गुणाची ओळख करण्यासाठी सगुणाला यावं लागतं. आता तुम्ही आपण संध्याकाळी सगळेजण जेवणाला बसलो, तुम्हाला ती पोटाला भूक लागली, खरं खरं सांगा पंकज महाराज, भूक लागली दिसते का? मग लागली नाही का? मग भूक लागली, आता ती भूक मग दिसत नाही, ती निर्गुण का सगुण? निर्गुण. भूक लागली दिसत नाही, निर्गुण ती. मग त्या निर्गुण भूकेला शमवण्यासाठी काय केलं तुम्ही? सगुण अन्नाचा स्वीकार केला. मग तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक तू इंदुरी, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुणाशिवाय निर्गुण आहे, निर्गुणाशिवाय सगुण नाही. काय अजून जवळ येऊन सांगतो. मग सगुण काय आणि निर्गुण काय? आपण शेतकरी वर्ग बघा, आता भुईमुगाच्या शेंगा आहेत जंगलामध्ये, वर्षाचे फळ इथं काय आहे? आसार आहे. काय आहे ते? आणि शेंगदाणा तेवढ्यासाठी कसा? त्रिगुण आसार, निर्गुण ते भूक लागली ना दिसत नाही, सगुण अन्नाचा स्वीकार करत असं हे शेंगदाणा टरफला आकाराला यावं लागलं ओळख होण्यासाठी. या शेंगदाणा म्हणतोस ओळख होण्यासाठी. म्हणून देवाधिकाला निर्गुण निराकार परमेश्वराला अवताराला काय यावं लागलं? ओळख होण्यासाठी. म्हणून ओळखीला तेव्हा त्याची ओळख झाली. कसा? मुरलीवाला तसा हारी तसा नाही, मुरलीवाला नाही, पावावाला नाही, गदावाला नाही, धनुष्यबाणवाला नाही. मग का होता? मग हे तत्वमसी महावाक्य त्या देवाला श्रीकृष्ण परमात्म्याला घ्यावं लागलं, अवताराला यावं लागलं त्यांच्या पोटी. मग हे जे गुह्य ज्ञान होतं, हे गुह्य ज्ञान कोणाकोणाला सांगितलं? ऐका त्या देवाची गोष्ट. नवल काय ते ऐका ते नवल त्याचं. मी न सांगितली तवसू देवाची. कोणाला सांगितलं? ज्या बापाच्या पोटी जन्म घेतलं त्याला मी सांगितली ही गोष्ट. ही गोष्ट मी न सांगितली तवसू देवाची, मी न सांगे माता देवकीशी, मी न सांगे बंधू अर्जुना, मी तुला सांगत असे. मग तू हे ज्ञान मला सांगा. ज्यांच्या पोटी जन्माला आले त्यांना नाही सांगितलं, ज्यांचा बंधू होता त्याला सांगितलं, जन्म त्या आईला सांगितलं हे गुह्य ज्ञान. आणि अर्जुना तुला सांगत असे. मग अर्जुनाने ती गोष्ट ऐकली आणि ऐकल्यानंतर अर्जुनाला हे गुह्य ज्ञान कुरुक्षेत्रावर दिलं होतं. कुठं? पार्थ हा गडबडा लुडू लागे अशी त्याची ओढ आहे. कोण? अर्जुन. अशी अवस्था झाली, अशी अवस्था झाली कोणाला? जय हरी श्रीपाद माऊली, आता अवस्था बरोबरी. नरसिंहांनी गाव आहे एका बाजूला, शिंपी समाजाचा जन्माला आवड्या लागत एका बाजूला, विसोबा खेचर अनुग्रह त्या नामदेवाशी दिलेला. तेव्हा अवस्था झाली त्या नामदेवाला. जय हरी श्रीपाद चिमुकल्या मुक्ताबाईला अनुग्रह त्या चांदेवाला दिला आणि तेव्हा अवस्था झाली त्या चांदेवाला. जय हरी श्रीपाद अर्जुनाला अवस्था आपल्याला पटांगणात होती. कुरुक्षेत्र अपूर्ण पडायचं. किती? कुरुक्षेत्र. आम्हाला सगळी व्यवस्था आवडते, अवस्था आवडत नाही. व्यवस्था आवडते, व्यवस्था नाही झाली तरी चालेल, अवस्था व्हायला पाहिजे. म्हणून हे गुह्य ज्ञान अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान देत असतात.
उद्धार करण्यासाठी का उद्धार आलिया जडजीवांचा उद्धार करण्यासाठी साधू संत अवतार आले तेव्हा तिकडे या गोष्टी कराव्या लागल्या. म्हणून मात्र हजारो ब्रह्मांड जो जन्माला घालतो तो हरी, लाखो ब्रह्मांड जन्माला घालतो तो हरी. आणि तिथून मात्र तुमच्या ब्रह्मदेवाला मात्र अवतार घेतला. चालू आहे की आपल्या परंपरा. पहिले कोटेचं नव्हते काही एक डाळगाचे बांधली पण त्याची पलीकडची गोष्ट आहे. त्याच्याही पलीकडची गोष्ट आहे. अंडार मग ब्रह्मांड मग ब्रह्मांडानंतर आकार उकार मग मकार मग सृष्टी ओपन ब्रह्मांड विष्णू मग महेश आणि मग पुढे तुमची रचना चालू झाली मानवी नद्याची. मग या मानवी हृदयाला येऊन नेमकं मोक्षाचं साधन जर होतं तर फक्त नामच तारक होतं. मग ते नाम तारक होत असताना नामावरती तुमचा विश्वास तुमचा भाव पाहिजे. बघा आपल्या भटूभाऊ सारखा एक घोडा साधक होता. आमची पिंपऱ्याची भूषण डॉक्टर नानुग्रह घेऊन 4 महिने झाले बरं का. सुंदर प्रसाद ते म्हणतात म्हणे महाराज भाव पाहिजे मनमा म्हणे भाव म्हणे हो. बटू सारखा घोडा होता बिचारा म्हणे वर लागा म्हणे का तो म्हणे देवना दर्शन करतेस आणि तो गुरुमंत्र देस आणि त्यांकडे जाय म्हणे. बडा होता बिचारा आणि जास्त कडे घेते असं असं वाटलं बाया बोया बाय असे कोणी सांगितली भाऊ पाप लागे उघडं सांगली काय सांगली. मग त्या अण्णानं काय करे भाऊ म्हणे बडू म्हणे काय एक काम कर म्हणे काय नाही 2 किलो वांगा 1 कोथमिरी काढी आवाज मंत्र आणि चालू कोंबडी पुरी थडी आणि एवढंच म्हणे. हा बटूचा 100% भाव कशावर गुरुने मंत्र सांगितलं आहे. ते काय शिकायला माहीत. एकनिष्ठ भाव त्या भक्ताचा होता. एकनिष्ठ भाव त्या भक्ताचा होता. घरी आला आणि एवढं चिंतन जेवताना दळताना उठताना धरताना श्वास चालला जाताना सुद्धा दडिता कांडिता तुझं काही नाही. झोपेत सुद्धा जागृती सुद्धा सुसुप्ती सुद्धा तिन्ही अवस्थेमध्ये रात्रंदिवस तेवढं चिंतने तद्रूपता. कालांतरान दिवस असाच होता. नदीच्या वरच्या काठाला गुरु राहत होता. शिष्य खालच्या काठाला. नदी 2 थड्या ताट भरलेली आहे आणि त्यावेळेस मात्र त्याला आठवण आली. गुरुने सांगितले आहे 2 किलो वांगा 1 कोथमिरी काढी आणि चालू कोंबडी पुरी थडी अशी कोंबडी होतीच धर्मा. आणि म्हणे तो काय एवढा थंड पाणी आणि बटून कधी जे ते पाणी पिता येत तपास नाही. पण गुरुवर त्याचा भाव होता. काय होता. गुरुमुखी गंगा असते जी दिलेली ना ती मला खरंच आहे आणि याच्याने होता नाही. हा त्याचा पूर्ण भाव शुद्ध नाही ज्याची भावना शुद्ध भाव होता. मस्त गेला तिथं आणि त्या पाण्यावरती आता लाठा उसळती. ते पाणी कसं असतं पावसाळ्याचं लाठा चालतात. ते नदीचं पाणी स्थिर असतं पण नदी नाल्याचं पाणी फारच उडीते. मस्तपैकी घोडे टाकले 2 किलो वांगा 1 कोथमिरी काढी चालू घोडी पुरी थडी आणि बसला बटू कोंबडीवर आणि चालली कोंबड्याला तिकडच्या काठाला. तरावया युक्ती अशी तुका नाम नौके तवशी. आणि तिकडच्या काठाला आता घोडी गेले. घोडी उचल चटकून घेतली बघा ना घाली गुरुन घर म्हणे काय नाही बढिया एवढा वरतून पाणी चालू आहे बरी ना गावे पडला घरी वायला तू कसं काय होणार आहे. गुरुच्या मुखी गंगा असते. तुम्ही जर मला तरायचे साधने तुम्ही सांगता नामे तरला नाही कोणाचा देवा निवडून नामानं कोण करत नाही. तुम्ही दिलेल्या नामावरती विश्वास ठेवला. संतांच्या पायी हा माझा सर्व बाबा हात मी त्याचं चिंतन केलेलं आहे. आणि तुम्ही दिलेला जो मंत्र आहे तुम्हाला इथपर्यंत घेऊन आला. तुम्ही दिलेले साधन आहे हे साधन आहे ते इथपर्यंत घेऊन आले. आणि गुरु लागला म्हणून माझा बापरे आपण सांगली यांकरता मी काय सांगितलं 2 किलो वांगा 1 कोथमिरी काढी म्हणे बट्या खरं सांग ना कारण म्हणे खरंच ना. आणि चालतो म्हणे कोंबडी म्हणे कसं मन का तुला काढले जायला काढ मला काय लागत म्हणे गुरु साक्षीला आलेला आहे. त्या ठिकाणी बरोबर परत कोंबडी टाकली पाण्यावरती. परत तोच मंत्र चालेल कोंबडी सरोवर राहते. अवघड मिस्टर गुरु या कोंबडी काहीतरी होईल म्हणे काय होईल अरे बड्या म्हणे काय आपण नडी ठीक आहे. गुरु परीक्षा घेतात मला काय केलंय परत कोंबडी टाकली परत तोच मंत्र तेच नाम जो आला परत इकडच्या काटाला तू कोंबडी दे बोलते असे झटके कोण अवघड मिस्टर गुरु तुने नाम दिले तरी तू भरोसा नाही असणार. तू अनुग्रह द्या तरी तुला भरोसा नाही असणार. बरं मिस्टर त्याला कोंबडी झटके म्हणे बघा तुम्ही कोंबडी मग काय ते नाही काय म्हणे मग एक काम करा गुरु म्हणे काय मग तुम्ही गेलाय का मन बरोबर आणि गुरु साथ घेते पाच राहणार मंत्रच खरा नाही असताना. ठीक आहे आता गुरुने पण कोंबडी आलेला आहे दोघांची कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाला शिक्षा दिलेली बनवली तुझी घोंगडी. त्यावेळेस मात्र गुरुने घोंगडी आलेला आहे आणि गुरुने घोंगडी टाकली तिकडे भटूपण टाकतोय आणि गुरुने जर साधी पाय टाका घोंगडीवर घोंगडी गुडीकीन गुरुकी वाचाडा रे
कारण आम्ही का बघते सपा साडा ना तुला असं बुडाना साथ देत का तू हा तरावया युक्ती असे तरायचा साधा दे बुडाच्या देऊ नको आणि माझे बुडा अंगाला देत का मग बुडतो आधी माझे बुडा अंगाला देत का म्हणजे उंची कमी करा नका मग तुम्हीच ठरले उभा खाली त्यावेळेस त्या गुरुनं काय केलं माहिती का सही पाय टाकला घोंगडे खाली गेले म्हणजे वाचाडा म्हणजे कोणता ती घोंगडी विकायला परत झटकेला म्हणे काय करू म्हणे एक काम कर तुम्ही घोंगडी मारली आणि म्हणे तुले म्हणे गुरु म्हणे की नको तुम्ही नको आई म्हणे घोंगडी व्हायची बघा ना मारा म्हणे मग आणि त्या काळा तुम्ही घोंगडी आणि चटकी म्हणे पुढे मी बठस मागे तुम्ही बसा कोण शिष्य कुठे आते आणि बस ना गुरु बटणार का पक्का मारू डबल बे उतरवणे तर फाटावा ना बरं हा थांब पाणी आणि त्यावेळेस पटले मात्र घोंगडी टाकले पुढे आता नावाडी बसलेला आहे कोण बटू आणि मागे कोण बसले आता गुरु आणि बस 2 किलो वांगा एक कोणकडे घोंगडी पळी तरी आणि निघाली घोंगडी हा निघाली घोंगडी आता आणि घोंगडी मात्र जायला लागले गुरुला असं पश्चाताप आला म्हणे घोंगडी टाकी पाय टाकत बुडी गेली आणि बटे आपण काच्या लिहू ना काय होत त्याचा भाव शुद्ध होता देवाला काय लागतो भाव निघाला भाव शिष्याचा पाय यावेळेसाठी पण गुरुने साधन गुरुचाच विश्वास आहे आमचा विश्वास बसेल कसा काय असं कुठं होतं का मग का असं कुठं होतं का अरे देवाला तुमचा काय पैसा धन संपत्ती काही नको मनापासून चिंतन करा त्याशिवाय राहणार देव भावाचा भावाचा देव भावाचा तुम्ही एवढं पहिल्यापासून सुरुवातीपासून येईपर्यंत फक्त तेवढं लक्षात घ्या फक्त हरी कोणता देव बर देव भावाचा नाही कोणाच्या मग मला सांगा तो साधक गेला होता तो कसा होता बोडा होता का शेणा होता आणि तेवढ्यासाठी प्रमाण होतं मग देव जो आहे ना गोड्यांना पहिला हरी पद प्राप्ती घोड्या विकासी मग तो शहाणा आहे का बोडा आहे प्रमाणपत्र आहे शेक नको आपण शहाणा नाही उमेश महाराज शहाणा पुढे आलो आहे आपण कसं शहाणा नाही मग मला सांगा देव गेलाच का मला सांगा धनातन प्रमाण घेऊन पडी आपण काय बोलाय दावी ठेवतोस मला सांगायचं हरी पद प्राप्ती मग मला सांगायचं असं बोलल्या तिकडच्या काठाला इकडच्या काठाला त्याचा 100% भाव होता जीवनामध्ये संत श्रीपाद क्रांती महात्मा इतर पुढे नाचं करू का भुटी नाचं नाशिक नाचं जिल्हा जीवनामध्ये आपला त्यांच्या परंपरेने आमच्या मार्फत कुणाच्या एका मार्फत होईना पोस्टमन आमच्याकडे टपाल घेऊन आला त्या टपालातला जो मजकूर आहे तो आमच्या हिताचा आहे पोस्टमन कोणात आम्ही पाहिला नाही पोस्टमनकडे आम्ही लक्ष दिलं नाही लक्ष द्यायचं नाही पोस्टमन कोणी असं होतं पोस्टातला जो मजकूर आहे जे कार्ड आहे आमच्या इथं कुलसोनांची कृपया मुलाचं लग्न झालेलं आहे 31 तारखेला मात्र लग्न आहे तुम्ही सहकुटुंब सहपरिवार येण्याची करावी देणारा पोस्टमन तुमच्याकडे द्यायला आला
मग तुम्ही नेमकं काय ध्यान म्हटलो काय तारीख शेख किती असायला की नाही ध्यान म्हटलं वाचाय की ना ते तत्व तुम्ही फाडी का टाकतात नाही मजकूर लक्षात राहिला ना ते कार्ड फाडून टाकलं तरी काय मग तुम्ही नेमकं तर लक्षात काय ठेवलं कार्ड ठेवलं पत्रिका ठेवली का पोस्ट मध्ये द्यावं ना तो त्याने काय निर्माण करी का नाही तुम्हाला परत देवाला काही निर्माण करी का तुमची टपाल तुमच्यापर्यंत आणून दिली मग तुम्ही पोस्ट पण लक्षात ठेवला दुसरी गोष्ट टपाल लक्षात ठेवली काय पत्रिका पण त्याच्यात जो मजकूर होता तो तुमचा हिताचा आहे ही तर ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे शुद्ध नाही ज्याची भावना मग हरिपद प्राप्ती घोड्या भाविकाची घोड्याचा भाव एकच आहे देणारा कोण देव का बा हायचे तरान साधाचे बुडा नाहीये का बरं तुळशी माडे बघा पवित्र तुळशीच्या माड आपल्या प्राणाला साळून दाजीकडे आलेले आहेत बरं का ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊन जा मग तुळशीची माड पाण्यात टाकली बुडते का बुडू देत नाही म्हणून 108 मध्ये त्याच्या 108 लिटरचं पाणी रोज स्नान होतं म्हणून आपण पवित्र तुळशी माड कपाळाला गंध भुका लावतो हे साधन झालं किंवा नित्यनेम आहे आपला बरं मग दिलेल्या तत्वाचं जे चिंतन करतात ते तुमच्या हिताचं आहे आणि ते तारून त्याच्या संत श्रीपादाचे मार्ग तुमच्याकडे आलं का संत श्रीपादाने हात करायचा मार्ग तुमच्याकडे आणून दिला की नाही झालं ना मग दया केली तर मागणी कोणी केली तुमच्याकडे 1 रुपयाची मागणी केली नाही तुमच्याकडे 1 ग्लासभर पाण्याची आवश्यकता नाही सहज बोलणी हित उपदेश करून सायसन होती का ती माऊली दयाळू तरायचा मार्ग होता हो देणार श्रीपादा माऊली आमची नौका किनाऱ्याला मोजता येईल तर नाही जगाच्या मापानं इथपासून तर आतापर्यंत सगळ्या गोष्टींना मोजमाप आहे हो
माझ्या वावडे गावापासून तर मोरफड 45 किलोमीटरचं माप आहे. मका कापूस मोजायच्या व्यापाराला क्विंटलचं माप आहे. सकाळी आम्हाला प्रसादाला साखर तेल आणायचं किलोग्रॅमचं माप आहे. सोनं घ्यायचंय ग्रॅमचं माप आहे. जमीन घ्यायची एकरचं माप आहे. घर बांधायला द्यायचं स्क्वेअर फूटचं माप आहे. पण जी वस्तू मात्र तुम्हाला दिली आहे नाही का, पण त्या वस्तूला मोजमाप नाही, त्या वस्तूला मोजमाप नाही का. गाडी हालताना गाडी चालताना जीव झाला हा बेजार, जीव झाला या बेजार, अरे गाडीचा सांगतो ना काय काय आरोप येतात लोकांचे. आता तुम्हाला प्रेम सगळ्यांना सारखं दिलं की कमी जास्त दिलं? सारखं दिलं. सारखं दिलं. कमी जास्त केला. एक वेळेस जन्म देणारी आई तुझा भाव करत असते राजा. एक वेळेस जन्म देणारी आई लेकरांसाठी तिच्या कुशीला 4-5 मुलाला जन्माला आली. मोठा आहे, कामाला जातो, 2 नंबर शाळेत जातो, 3 नंबर अंगणवाडीत जातो. आणि एक लहानसं नुकतंच आहे ना, त्याच्यासाठी सकाळी आणल्याची दूध आहे चहासाठी लपवते सगळ्यांना. एक वेळेस ज्या आईच्या कुशीतून तुम्ही जन्माला येता, जन्म देणारी आई तुझा भाव करत असते. तुझा भाव करत असते का. परिस्थिती पुढे जाता येते राजा. भाऊ, परिस्थिती सगळं शिकवते माणसाला. आठवलं तुझं प्रमाण मला, कोणत्या गावाला गेलो होतो पडस करायला, त्या आईच्या डोळ्यातून पाणी यायचं राजे. का परिस्थिती पण मात करता येत नाही. 50 किलोची बिराग होतं माझा मुलगा. 50 किलोचे बिराग दिवसभर गॅठीसवर पोटाची खडखड आले गेले लोकांना महाराज जय हरी जय हरी जय हरी. सगळ्या गोष्टीवरती मात करता येते राजा. भाऊ, परिस्थितीवरती मात करता येत नाही. त्याच्यातून तुम्हाला चालायचंय. ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं राजा. कोणी अपमान केला म्हणून खचायचं नसतं या जगामध्ये. कोणी अपमान केला म्हणून खचायचं नसतं. त्या कीर्तनातून तुझे उद्गार मी शेवटच्या श्वासापर्यंत जपून ठेवले. त्याच्या डोळ्यातून तुला पाहून डोळ्यातून आसू द्यायचे का. 50 कोणत्या जन्माचं पार बघत आहे मी. 30 पोटाची खडगी होण्यासाठी आईला सांगितलं होतं, आई मी नुसती 50 किलोचे बॅग आहे, 30 पोटाचं मला काय त्याच्यात मोबाईलला मिळतो त्याच्यासाठी ओझं वाहतोय ग. सकाळी काकड आरतीमध्ये आपा भंग म्हणायचे, तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी होजी. अगं माझ्यावर एक बॅगचे मला कमीत कमी 5 रुपये देतात 30 पोटाची खडग्या. पण ही लोक बघ जग आहे ना फुक्कट ओझं वाहतंय, फुक्कट. आणि कधी उतरेल ते ओझं करायचे. अरे पापाचं ओझं फार जड असतं. पापाचं ओझं फार जड असतं. ते कुठल्याही जन्मी उतरत नाही. या जन्मी तर नाही, कितीतरी जन्म घ्यावे लागते. ते पापाचं ओझं फुकट लोक वाटतात. तुम्ही जो काम करता, तुम्ही जो मोबदला मिळतो तुमचा, तो कष्टाचा आहे, तो हिताचा आहे. परिस्थितीवरती मात करता येते. म्हणून दयावान महात्म्यानं मात्र तुम्हाला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं आणि योग्य दिशा दाखवली. अडचणीतून काढली हो भल्याची ती वाट. अरे उराशी लावून तुला तुम्हाला अमृताचा गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. त्या आईनं कुठलाही दुजाभाव केलेला नाही. त्या आईनं कुठलाही दुजाभाव केला नाही. गरीब असला काय, श्रीमंत असला काय, गरीब झोपडीतला असला काय, म्हणीतला असला काय, बस राजाजवळ. आणि काय केलं, लावून मी हात कोणीला माथा.
सावित्री चिंता न कर भाऊ, कित्येक जन्मापासून हे होजव आता येत आहे, बंद करी हेरजार संपवण्यासाठी आज तुझा शेवटचा चान्स आहे. आता हुकला तर मात्र पुन्हा मिळायचा नाही. 84 बघावं लागेल. म्हणून याच जन्मी ओढ करून गे राजा, झाला तुझा जन्म का 60 विला हरी जे हे हृदय मंदिरी, मग त्यांची सरली हेरजार झाला सगळं पहार. तुमचा जन्ममरणाचा फैसला सकल व्हावा एवढ्यासाठी साठवायला वस्तू दिलेली आहे, त्या वस्तूची मात्र शेवटच्या श्वासापर्यंत जपा मोज. सद्गुरु नायके कृपा मध्वर नायके पूर्ण कृपा केली, असं प्रमाणे म्हणायचे. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू माझी मज धावलेली. निज वस्तू हो, ती वस्तूची ओळख करून दिली. मग सद्गुरु काय करतात? गुरु अपूर्ण ठेवतात. ह्या हो, गुरु अपूर्ण ठेवतात, सद्गुरु पूर्ण देत असतात. मग ज्ञानोबा यावरती कृपा झाली कोणाची? सद्गुरूची. मग निवृत्तीला तर ऐका, आता मी कोणाची महाराजांची गोष्ट करत नाही. संत ज्ञानोबरायांच्या पायी काय मला काकडा हरिपाठ कीर्तन ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा सर्व आवडतं. एक एक शब्द काना मात्र अनुसार त्याचा मी वापर करत नाही, मला करायचा अधिकार नाही. बघा काय म्हणतात तर, ज्ञानोबरायानं माऊलीला महावर्षी ज्ञानोबरायानं मेलेल्या प्रयत्नाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. सच्चिदानंद बहादूर लेखक. मग ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला आहे. ज्ञानोबरायानं चांगलं 65 केलेलं आहे. ज्ञानोबरायानं चांगदेव 65, ज्ञानेश्वरी, शतकोटी अभंग, माऊलीचा हरिपाठ, अमृतानुभव, अशा बऱ्याचशा गोष्टी मात्र माझ्या